भाविकाचा चेहरा चेंज झाला. जुगावची आपली गावदेवी आहे ते नागेश्वर आणि सिद्धेश्वर असे प्रधान हे इथे देव. खूप बरं वाटलं, मस्त वाटलं एकदम. पालखी आलेली आहे रोडवरती आणि रोड 1 महिना बापरे बाप. अहो भाई याला म्हणतात, याला स्वतः रील बनवणारे स्वतःच गाणी बोलणारे याला बोलतात मल्टी टॅलेंट. नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मंडळी आजचा व्लॉग असणार आहे नवी मुंबई जुहू गावातला. आणि जुहू गावामध्ये पालखी सोहळा आहे मरियाईच्या मंदिरात, गावदेवीच्या मंदिरात, जो पालखी सोहळा दरवर्षी होतो, यंदा पण आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की येत्या 25 मार्चला आपल्या कारल्याला आईच्या गडावरती माऊलीला भेट द्यायला सर्वांना जायचं आहे. चैत्र महिन्याची पालखी सोहळा आहे आणि खूप जोरात असणार आहे. आणि जेवढे पण कोलीवाडे आहे, जेवढे पण मानाचे पालख्या आहेत ते सर्व तिथं 25-24 तारखेपर्यंत पोचतील. आणि आपण पण जाणार आहोत. तुम्ही कोण कोण एक्सायटेड आहे येण्यासाठी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी एवढंच बोलेन, तुम्ही जर ही व्हिडिओ बघत असाल ना तर मला कमेंट लाईक पण नको पण सबस्क्राईब करा भाई, कारण की तुमच्यापर्यंत ना व्हिडिओ येत नाही. मी व्हिडिओ टाकतो पण व्हिडिओ ते तुमच्यापर्यंत येत नाही. सो सबस्क्राईब करा आणि जाऊया आजचा जो मरियाई मातेचा मंदिराची इथं आणि गावदेवी मंदिराची इथं काय काय पालखी सोहळा होणार आहे आणि गावात कुठं मिरवणार आहेत, काय तयारी असणार आहे, सर्व जल्लोष, डान्स आणि बँड पथक बघूया. चला, बाकीचा कालचा ब्लॉग तुम्ही जर पनवेल कोलीवाड्याचा बघितलेला नसेल तर डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन बघा. आणि आय बटनला पण आलेलं आहे, क्लिक करा. चला जाऊया आता आपण डायरेक्ट गावामध्ये. चला मंडळी, पालखी सोहळ्यात डायरेक्ट आलो आहे. आणि पालखी सोहळ्यात आल्याच्या नंतर या साईडला बरीचशी मंडळी आहेत. आणि हा उत्साह असतो जेव्हा आपण कुठल्या पण गावात जातो, तिकडे आपण जे पण त्या जत्रा असेल किंवा त्या पालखी सोहळा असेल, त्या पालखी सोहळ्यामध्ये हा उत्साह असतो, ही तयारी असते, पूर्वतयारी, महिनाभर तयारी असतात. आपल्या महिला असतील, काही असतील, त्यांची सर्व काय तयारी करायची, काय ड्रेस कोड करायचा, ते सर्व हे लोक करत असतात. आणि त्यांचा महिनेभराच्या नंतर जो 1 दिवस असतो, त्या 1 दिवसासाठी आता रात्रभर यांचा धिंगाणा असणार आहे. तुम्हाला हे सर्व आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून पूर्ण पाहायला मिळणार आहे. अजून हा एकाच घर आहे याला. त्याला तर काही गावकरी मंडळी आहे आणि तिथं बॅच बनवलेलं आहे शिव गावाची मानाची पालखी. काही सर्व ताई लोक हे उत्साह करतात बघा. आणि तिथं पाहू शकता तुम्ही बॅनर आहे, त्या बॅनरवरती लिहिलं आहे रिझन टू लव्ह मार्च. आपल्या आईचा पालखी सोहळा. तुम्हाला माहिती आहे की आपल्या मार्च महिन्यामध्ये किंवा चैत्र महिना लागतो, त्या महिन्यामध्ये आईचा सोहळा असतो आणि त्याची सर्वांना आवड असते. एक वाट बघत असतात की कधी तो महिना येतो आणि आपण जाऊ कारल्याला आईजवळ दर्शन करायला. आणि सर्व पालख्या निघालेल्या तसं ही एक गावाची पालखी. आणि ते एवढे काही लोक दिसतात आहे ना, त्यांनी मॅचिंग केलेलं आहे. त्यांचा ड्रेस कोड पाहू शकता तुम्ही, रेड वाईन कलरमध्ये आहे. आपण पर्पल कलर सुद्धा बोलू शकतो आणि रेड वाईन कलर सुद्धा बोलू शकतो. त्यांची तयारी बघा. नंतर आपण या गल्लीतून जेव्हा एका खुल्या मैदानामध्ये जाऊ ना, तेव्हा प्रॉपर कोणी काय काय ड्रेस कोड केलेलं आहे ना, ते संपूर्ण बघूया आणि कशी तयारी असणार आहे. ग्रुप डान्स पण यांचा घेऊया. सध्या गल्लीमध्ये ना एकदम गर्दीत असू झालेली आहे आणि साधा स्पेस खूप कमी आहे.
मंडळी या साईडला गावकरी मंडळी आहेत सर्व, हे बघा इथं पाहू शकता तुम्ही. आणि मस्त तयारी करून थांबलेले आहेत का, कारण असं आहे आता तिथून येणारे पालखी, आणि पालखी आली का जो मान असतो, आपण आरतीचं ताट आहे बघा, या ताटामध्ये आरती करणार. त्याच्यानंतर हे सर्व लोक जे माखलेले नाहीत ना, हे सुद्धा तुम्हाला पूर्ण आता माखलेले दिसणार आहेत. आणि कसं वाटतंय तुम्हाला आज तुमच्या गावात पालखी सोहळा आहे? खूप छान वाटतंय. आणि याची तयारी जेव्हा तुम्ही गेटअप केलेलं आहे प्रत्येकाने, जो एकदम मॅचिंग केलेलं आहे, त्याची किती दिवस अगोदर तुम्ही तयारी केलेली आहे? 2 महिने अगोदर. बघा मी तर महिनाच बोललेलो, पण हे लोक 2 महिन्या अगोदर ही पूर्व तयारी यांची आहे. आणि सर्वजण एकदम ना खूप सुंदर दिसतात आहे, खूप छानशी तयारी केलेली आहे बघा इथं, मस्त खूप छान दिसतात. आणि या साईडला एकदम मॅसेज वगैरे, एकविरा माते की, शनिवारी माते की. हे बघा इथं आमची सायरा बघा, सायरा बाबा सायरा आता आहे स्वप्नीलची मुलगी सायरा, आणि तर आई पण आहे त्यांची. या साईडला भावी आहे, भावी बघा फुल तयार होऊन आलेली आहे, फुल मस्त असते, साडी आणि मेकअप वगैरे पण छान केले. लवकरच तिचा पण शुभमंगल सावधान होणारच आहे, पण अजून तारीख वगैरे माहिती नाही आहे. जेव्हा पण काय झालं तर आणि बघा तिकडं सायरा मस्त मजा, आणि संपूर्ण सर्व मंडळी लोक उभे आहेत या साईडला, तिकडे पाहू शकता. हे लोक आता जॉईंट होतील पालखीमध्ये नाचण्यासाठी, तिकडे त्या साईडला जाण्यासाठी. सायरा ओय पप्पा कुठे, पप्पा कधी येईल पप्पा? आणि मम्मी पण नाही आहे. बाबा हे कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही गाडी घेतली ना, हात मिळव. हा सायरा पार्टी, मग पार्टी 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 पार्टी. थांबव. मंडळी अंगात आलेलं आहे, आणि जो वारा असतं, एखाद्या देवीचा वारा येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे अंगामध्ये. आणि त्या अशा एका मुलीच्या अंगामध्ये येणं म्हणजे बघणं पण पाहू शकता. पण ते कसं मान असतं प्रत्येकाच्या गावात, किंवा आपण त्या पालखी सोहळा असतो, प्रत्येकाच्या अंगामध्ये वारा येत असतो. चला मंडळी, या साईडला पाहू शकता आता पालखी, आणि पालखीला बघा कसं सजवलेली आहे, खूप सुंदर अशी जूह गावाची मानाची पालखी, आणि त्याला फुलांनी सजवलेली आहे, आणि खूप सुंदर पूर्ण बघायला भेटत इकडे पाहू शकता तुम्ही. आणि नारळ, आणि खूप छान वाटते पालखी बघायला, आणि पालखीचा जो सुगंध येतोय ना तो सांगूच शकत नाही, आणि खरोखर खूप भारी आहे. आणि जल्लोष सर्व बघायला भेटतो. बाकी सर्व मंडळी आहे ते या साईडला, जे मान असतं आरती करतात, प्रत्येकाच्या दाराशी पालखी येते, त्याच्यानंतर कुटुंबातले लोक येतात आरती साईडला. अजून पालखी येते, पालखीच्या याच्या इकडे सर्व गावकरी मंडळी थांबलेले आहेत. आणि तुम्हाला सुरुवातीला सांगितलं का आरतीचा ताट घेऊन जो तो थांबतो आपापल्या दाराशी आल्याच्या नंतर सर्व आरती करतात. आणि तिथे या साईडला डीजे वगैरे लागलेला आहे, तर या साईडला पण फॅमिली उभे आहेत, आणि त्या साईडला डीजे लागलेला आहे. सो डीजे आल्याच्या नंतर जेव्हा पालखी येईल
पालखी आल्याच्यानंतर डीजे जवळ खूप मोठा उत्साह असणार आहे आणि तुम्हाला पाहावं लागेल कारण की हे गुलाल खूप उडवतात इकडं. हे बघा या साईडला गणेशला पूर्ण माखवलेला आहे बघा. गणेश त्याला पूर्णपणे माखवलेलं आहे आपल्या बेलपाडकरला. सो इथून जरा कल्टी मारून ना पुढे जावं लागेल, तिथे सर्व लोक नाचतात. आपण त्या साईडला जाऊया, नाही तर गुलालने पूर्ण वाट लागून जाईल. सह मंडळी या साईडला अजून दमले तुम्ही नाचून नाचून? अजून आहे ना, ताकद आहे ना बाकी बाहेर डीजे नाचायला. ग्राउंडची तर डीजे लावले तुमचे. चला या साईडला बरोबर 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 आहे बरोबर. बघा ही अशी मजाक, ही मजाक मस्ती असते. आता आराम करतात ॲक्च्युली. पालखी या साईडून येणार, तिथून पालखी निघेल आणि मग याच्या आल्याच्या नंतर पुढे असा पुढे कनेक्ट होणार. आणि या साईडला पण बरीचशी मंडळी आहेत. या साईडला बघा सर्व तयारी वगैरे करून येतात. बघा इथं तुम्हाला मरियाई पालखी सोहळ्याचा टॅगलाईन म्हणून मस्त छानसा बनवलेला ब्रॉच बनवलेला आहे इथे. बघा इथे या साईडला सर्व यांचा ग्रुप आहे आणि यांच्या ग्रुपमध्ये कमीत कमी 50-60 लोक आहेत यांच्या ग्रुपमध्ये. पाहू शकता तुम्ही 50-60 लोक आहेत ना तुमच्या ग्रुपमध्ये. हे बघा 50-60 लोक इथे समोर दिसतात आहे आणि सर्वांनी तयारी पण खूप छान केलेली आहे. आपण असं आहे का? सगळ्यात असे सोनपरात दिसतात. नाही छान ॲक्च्युली मेकअपचा कमाल नाही आहे त्यांचा, नॅचरल कमाल पण आहे. समजा तू सेलिब्रिटी आहेस गावांची. बरोबर आहे मस्त. चला आणि मस्त इकडे सर्व छान तयारी केलेली आहे. एंडच करून टाकते डायरेक्ट. चला मंडळी या साईडला आता बघा स्वतः रील बनवणार आणि स्वतःच गाणी बोलणार, याला बोलतात मल्टी टॅलेंट. टॅलेंट नाही मल्टी टॅलेंट. ही आवड आहे ॲक्च्युली गावातले मंडळी लोकांची. जेव्हा गावात कुठला पण प्रोग्राम असतो ना, सो आता बिना म्युझिकची पण नाही ना, ते एक्स्ट्रा रील काढते म्युझिक टाकून. येस. आणि इथं आमची भावी, मी मजा बघते सगळ्यांची. किती कष्ट घेते माझा भाऊ. हे बघा या साईडला सर्वांना आता वारा बिरा आणू नका, अंदा वारा बिरा आणशाल. चलो बाबा आरामात. मंडळी मंदिराजवळ आलोय आता आपण आणि श्रीमंत गावदेवी मरियाई मंदिर, या मंदिरामध्ये गावदेवींचं सुद्धा मंदिर आहे आणि आपली मरियाईचं पण मंदिर आहे. आणि हा रोडच्या मध्ये तुम्ही जेव्हा नवी मुंबईला जात असाल त्या टायमाला तुम्हाला हे जुहू गाव जो आहे त्या जुहू गावच्या एकदम मधी म्हणजे लेफ्ट आणि राईट साईडला दोन्ही गाड्या चालल्या, त्याच्यामध्ये हा मंदिर बांधलेलं आहे. खरोखर खूप भारी मंदिर आहे. जाऊया आतमध्ये आणि आतमधून मंदिर कसं दिसतं आणि काय मानपान ते सर्व मी आज तुम्हाला दाखवतो. आजचा मी मंदिरात आलोय आणि मंदिराच्या नंतर इथे बरीचशी मंडळी बसलेली, गावातले सर्व मंडळी आहेत हे पुढे येऊन बस. या साईडला स्वामीचा मूर्ती आहे आणि त्याच्या ठीक बाजूला आपले शिर्डीचे साईबाबा आणि इथं शंकर महाराज आहेत जे पुण्याला त्यांचं बरंचसं स्थान आहे, समाधी आपण मठ म्हणू शकतो. आणि इथं सरस्वती स्वामी महाराजांचा पण सुद्धा आहे. सो हा पूर्ण एरिया इकडचा मंदिरातला भाग आहे. आणि ठीक त्या साईडला बघा इथं जो आजची तारीख आहे पालखीची, हे बघा या साईडला पाहू शकता. खूप उद्या मोठी जत्रा असणार आहे. आज पालखी होती, उद्या जत्रा असणार आहे. आणि त्या साईडला LED स्क्रीन वगैरे आहे. म्हणजे आता पालखी थोड्या वेळा इथं येईल एक काही तासाच्या नंतर, तेव्हा इथं जल्लोष तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि आपण जाऊया आता मंदिरामध्ये. हे बघा भाऊ इकडे आलेला आहे आपला. आज तुमचा काय होता, शो होता का बँडचा? अच्छा. आपण आपली कुठली बँड म्हणजे कुठला आहे? आई गावदेवी म्हणजे गावातलाच बँड आहे, वाजवायला येतो. बरोबर. भाऊ घनसोलीच आहे पण इथं वाजवायला येतोय गावामध्ये. आणि आपण जाऊया आता मंदिरामध्ये आणि इथे चालू आहे तयारी. हे बघा इथं या साईडला तयारी चालू आहे, फुलांचं डेकोरेशन चालू आहे. आणि चला सर्वात प्रथम पहिलं आपण पाया पडून घेऊया आपल्या मरियाई म्हणजेच गावदेवी आईचं. आणि या साईडला महाराज बसलेले आहेत. नमस्कार महाराज. महाराज इथे जे मूर्त्या बघायला भेटतात आहे कुठल्या कुठल्या मूर्त्या आहेत? आज सर्वप्रथम तर श्रीमंत गावदेवी मरियाई माताची मूर्ती आहे, जुगावची आपली गावदेवी आहे. त्यानंतर इकडे अंगरक्षक आईचे भक्तांचे जे रक्षक आहेत ते नागेश्वर आणि सिद्धेश्वर असे प्रधान हे इथे देवता आहेत. बाकी असं आपल्या मंदिरामध्ये बऱ्यापैकी देवता अजून आहेच, महादेव, गणपती, गुरुदेवता आहेत. मग मंदिरामध्ये सेवा करायला आपणच असता का? ओके ओके. बरं जण राहाय प्यायल्यावर तुम्ही इकडेच असं राहा.
ओके, राहणं वगैरे पण इथेच आहे आणि सेवा पण इथेच करत असतात. ते बघा इथं हे डेकोरेशन आहे आणि हा जो पालखीचा जो आजचा नियोजन आहे ना खरोखर खूप भारी आहे. आणि जसं महाराजांनी पूर्ण माहिती सांगितली की अंगरक्षक आहे दोन्ही बाजूला आणि मध्ये आपली मर्याई म्हणजे गावदेवी आई आहे आणि बाकीचे छोटे छोटे मंदिरं आहेतच. चला दर्शन करून घेऊया. गावदेवी माते की जय, मर्याई माते की जय, एकविरा माते की जय. मंडळी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हा रस्त्याच्या मध्ये आहे, सो खूप मोठा पटांगण आहे आणि इथं बसण्यासाठी फुल वगैरे डेकोरेशन वगैरे सगळं प्रॉपर बनवलेलं आहे. त्या साईडला म्हणजे इथं ताई वगैरे आहेत. काय म्हणता, झाला डान्स वगैरे करून तुमचा एन्जॉय करून आता आराम करताय बरोबर. आज आपली पालखी होती गावात बरोबर आणि उद्या असणार आहे जत्रा बरोबर. सो कसं वाटलं तुम्हाला आज, म्हणजे आज तुमच्या गावात पालखी वर्षभराची वाट बघावी लागते आणि उत्साह असतं, त्यानंतर उद्या जत्रा असणार आहे, तर काय तयारी वगैरे असते, कसं वाटतं तुम्हाला? सांगेल तेवढे कमीच आहे तयारीचं. खूप मजा येते, सगळ्या गावातल्या मुली सगळ्या येतात, खूप हौशेने. हा मुली हे तुमचं माहेर आहे. माहेर आहे. अरे वा, म्हणजे याची वर्षभर तर तुम्ही आतुरताने वाट बघत असाल बरोबर. वर्षभर आतुरताने वाट बघतात कारण की याचा माहेर आहे आणि माहेर घराची लहानपणाची आठवण असते. वर्षानुवर्ष हे लोक लहानाचे मोठे झाले असतात, नंतर लग्न होऊन नवऱ्या घरी जातात, पण ती एक आठवण असते. सो 2 दिवसाची जी मजा असते त्याची वर्षभर वाट बघायला लागते बरोबर. तुम्हाला कसं वाटलं आजचं 2 दिवस? खूप बरं वाटलं, मस्त वाटलं एकदम. मस्त वाटलं, खूप मजा आली. मस्त. आम्ही दरवर्षी बाबा अशीच मजा करतो. इथंच असतं नाही हो, का? दरवर्षी आज येतो. पालखी आईचा आहे, सदैव उद्या जत्रा आहे. बरोबर. आईचा सदैव आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. थँक्यू. मर्याई माते की, गावदेवी माते की जय. आणि या साईडला हे आपल्याला मंदिरं, बरीचशी मंदिरं बघायला भेटतात. तुम्ही इथे कालभैरवचा बघू शकता, कालभैरवची मूर्ती सुद्धा स्थापित केलेली आहे आणि अशी बरीचशी मंदिरं आपल्याला इथे बघायला. हे बघा इथे दत्तात्रय, या साईडला दत्तात्रय आपले तुम्हाला माहिती आहे, आपले दत्तात्रय अवतार आहेत, विष्णू अवतार. सो असे आता जाऊया जरा मधी जाऊन कुठपर्यंत पालखी पोहोचलेली ते आपण बघूया. चला मंडळी, पालखीची मजा घेत घेत आपल्याला अजून गावकरी मंडळी भेटलेले आहेत
तुम्ही माहेरकरणी नाही आहेत ना? नाही ना सासर करणे हा, म्हणजे तुमचे खुद्द गावातलेच आहेत, कारण की बरीचशी मंडळी इथे माहेरकरणी आलेले आहेत, खास करून एन्जॉय करण्यासाठी पालखी जत्रा. कसं वाटलं ताई तुम्हाला हे जे पालखी जत्रा येते आपल्या गावात येते, त्याची पूर्वतयारी कशी काय करता तुम्ही? खूप छान वाटलं आणि आम्ही महिना अगोदरच आम्ही आतुरतेने वाट बघत असतो. किती दिवस झाले आम्ही पालखी आहे आणि आज तो दिवस आलेला आहे पालखीचा आणि खूप आम्ही मजा केली आहे. आता पालखी येणारच आहे देवलामध्ये, खूपच मजा झाली. बरोबर. आणि तुम्ही तुमचा माहेरघर जिथे कुठे कुठल्या गावात असेल त्या गावात एवढे जोराशोरावर पालखी असेल नसेल, पण तुम्हाला आता एक अभिमान असेल की आपण जुहू गावामध्ये आपलं लग्न झालं आणि तिथं लग्न झाल्याच्या नंतर या गावामध्ये एक वेगळीच मजा आहे. सर्वात पहिला पालखी इकडचं मान आहे पालखीचा, नंतर दुसरीकडे पालखी जाते. अच्छा, म्हणजे पहिला पालखी इकडे होती, मुंबईमध्ये पहिला इकडे नाही मुंबईमध्ये जुहू गावाची पालखी होती. जुहू गावाची. बरोबर बघा, म्हणजे एक अभिमान आहे त्यांना या गोष्टीचा. आणि ताई तुम्ही सांगा, तुम्हाला कसं वाटलं हे आजचा कार्यक्रम आणि उद्या जो कार्यक्रम असणार आहे? खूप छान आहे आणि खूप मजा येणार आहे. उद्याचा कार्यक्रम अजून मजा येणार आहे. तुम्ही कसं सेलिब्रेट करता हा 2 दिवस? कसं 2 दिवस आम्ही खूप 1 महिना अगोदर आम्ही वाट बघत असतो की कधी पालखी येणार, कधी आम्ही हे करणार, कसे दागिने, कसे साड्या, सगळं विचार करून करून आम्ही सगळ्याजणी एकत्र सगळं आम्ही मॅचिंग सगळं काय असेल ते आमचं सगळ्यांचं एकसारखं असतं. बरोबर. चला, खूप खूप धन्यवाद. अजून बरेचसे डान्स वगैरे करायचेच आहे, अजून बरेच लोकांना भेटूया. मर्याई माते की जय. गावदेवी माते की जय. एकविरा माते की जय. ताई भेटलेली रंजिताताई, आणि फेस पण लाल झाला आहे, साडी तर लालच आहे, कारण की हे सर्व गुल्लालामध्ये माखलेले आहे. ही कोण? हा हा हा, ते मागे मागे ते. आणि हा माझ्या बहिणीचा मुलगा, ही माझी आई, परत ती माझी बहीण. ओके हा ओके. माझा मुलगा तो मागेच गेलाय. हा बरोबर बरोबर. चला, खरंच खूप मजा येते. तू खरंच ब्लॉग चालू ठेव आणि नक्की दादाचा ब्लॉग बघा, खूप मस्त असतो, सगळ्यांचा मस्त असतो. आज कसं वाटलं तुला माहेर घरी येऊन? मी खरंच सांगते तुला, मी खूप वर्षांनी आली आहे. मी लहान होती तेव्हा या देवीला अंघोळ घालायला यायची हा. माझ्या मावशी बरोबर. म्हणजे तेव्हा मंदिर बांधलेलं नव्हतं, असं कौलाचंच होतं. आणि मग त्या पेट्रोल पंपावरनं पाणी घेऊन यायची, खूप छोटी याच्या एवढी होती, तेव्हा अशी बालदीमध्ये पाणी आणून देवीची अंघोळ करायचो आम्ही. बरोबर बरोबर. आणि खूप छान आहे, देवीचं खूप सत्व आहे आणि तुलाही कळेल, तुलाही नक्कीच, समजेल, नक्कीच. कारण की एवढा क्राऊड बघू. मस्त मस्त. चला, धन्यवाद. मरे माते की जय. आणि इथे दादा कसली सेवा चालू आहे इथे? अरे बापरे, एवढ्या गरमीमध्ये आता हे कलिंगडाची सेवा देतात, म्हणजे खूपच भारी. मस्त. आता थोड्या वेळामध्ये म्हणजे इथे ज्यूस कलिंगड वगैरे जे काय असेल ते आता सर्व, कारण की या गावामध्ये प्रत्येक आळी प्रत्येक घराजवळ काय ना काय चालूच आहे, नाही का, देणं खाणं पिणं सर्व चालूच आहे. आणि आता थोड्या वेळा आस्ते आस्ते बरीचशी मंडळी येतात आहे, बाकीची इथं सर्व आराम करतात. बघा या साईडला बँड पथक पण बाहेर आलेलं आहे, गावातली मंडळी सर्व येतील आणि आता जो काय जल्लास उल्हास आहे ते सर्व आपल्या इथं बघायला भेटणार आहे. चला मंडळी, जसं सुरुवातीला सांगितलं का कलिंगडाचा ज्यूस आहे, सो इथं सर्व गावकरी मंडळी. अरे तुम्ही लोक नाही घेतला होता कलिंगडाचा ज्यूस? नको आहे तुम्हाला? 2-2, 3-3 ग्लास किती नाही, ते मोजणार थोडी, डबल प्यायचा होता त्याच्यात काय एवढा.
नंतर हा ना, बरोबर बरोबर कॉकटेल झालेलं आहे. तुला काय दिदी दाखवायचं काय, म्हणजे काय करायचं, म्हशीची शेपूट. चला मस्त, इथं सर्व एन्जॉय करतात. हे कसं वाटतं आजचा कार्यक्रम? एकदम मस्त आहे बघा. इकडं यांचा सकाळ चालू खूप नवी मुंबईतली. ओके ओके बरोबर. सो सकाळचा तुमचा अवतार आणि आताच्या अवतारामध्ये खूप फरक आहे ना, तर करतो ना. आणि नक्कीच, आणि हे जे तुम्ही आता बरेच जण मॅचिंग केलेली, याची तयारी तुम्ही कधीपासून केलेली होती? महिना, म्हणजे मोस्टली लोकांनी सर्व महिना दीड महिना अगोदरच तयारी केलेल्या आहेत आणि खूप छानसा लुक केलेला आहे प्रत्येक जणांनी. हा बरोबर आहे, लॉटनी घ्यायला लागते ना. असू द्या. चला इकडं पण बरीचशी मंडळी आहे बघा. ही साड्या सर्वांनी मॅचिंग केलेली आहे, जेवढे पण ताई लोक आहेत. मस्त छानसा लुक केलेला आहे आणि सर्व एन्जॉय करतात बघा. इकडं आस्ते आस्ती बसलेले आहेत, आराम करतात. आहे झालं नाचून वगैरे, अजून दमले का अजून? हा, एनर्जी थोडं इम्प्रूव्ह करतात, एनर्जीनं परत हे करणार आहे. बरोबर ना? ठीक आहे. इकडं पण आहे. तुमचं झालं नाचून का अजून आहे एनर्जी बाकी आहे? बाकी एनर्जी यांची पण बाकी आहे. म्हणजे जू गावातले जेवढे पण आहेत ना पब्लिक, त्यांची एनर्जी काय संपत नाही आहे. जोपर्यंत पालखी देवळात पोचत नाही तोपर्यंत यांची काय एनर्जी संपणारच नाही आहे. सर्व तुम्ही ज्यूस वगैरे पित नाही का? कोण? 4 बाबा 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 आणि 4 ग्लास ज्यूस पिता. ठीक आहे, असू दे. ताई कोण मोजत नाही, असू दे, प्यायला त्याच्यात काय एवढा. तुम्ही एकटीने फक्त 4. चला असू दे. आणि इकडं आपले गावातले मंडळी आहेत सर्व, जेवढं पण इकडं बघा या साईडला सर्व पुरुष मंडळी आहेत. ते कसं एवढं पालखी सोहळा होणं म्हणजे मॅन पॉवर लागतेच आणि गावातले सर्व मंडळी मिळून करतात. काय बोलतात दादा, आजच्या या पालखी सोहळ्याबद्दल काय बोलाल? कसं वाटतं तुम्हाला? जरा पालखी सोहळ्याबद्दल नका बोलू, तुम्हाला कसं वाटतं का आज गावात तुमच्या पालखी आहे? आम्हाला आनंद वाटतो की आमच्या गावात पालखी आहे. दरवर्षाप्रमाणे यावर्षी पण पालखी असल्यामुळे उत्सव लय मोठ्याने होतं. गावात जल्लोष भरपूर असतो आमच्या गावात आणि आम्हाला मजा खूप वाटते. बरोबर. आणि उद्या जत्रा असणार तर काय असेल दादा, काय एन्जॉयमेंट करणार आहे 2 दिवस तुम्ही? आजच एन्जॉय, उद्या सगळं मानपान देवीचं काय आहे, घरी पाहुणी वगैरे येणार, त्यांचा पाहुणचार वगैरे, मेन मजा मस्ती आज पालखीलाच असेल. हे तुम्हाला पालखी पूर्ण समजा किती वाजणार आहेत आता? हे आता पालखी जोपर्यंत पोहोचत तरी पण अजून 1-1.5 वाजेल. 1:30-2 म्हणजे पूर्ण 12ची आरती असते, तर यावर्षी आपल्याला थोडा उशीर झालाय. उशीर झालेला आहे. बरोबर, 1 वाजेल आरती वगैरे होत पूर्ण. बरोबर बरोबर. ठीक आहे, खूप छानशी माहिती दिलेली आहे. आणि हा नवी मुंबईतला पहिला असा गाव आहे जिथे पालखीची सुरुवात झालेली आहे. बरोबर ना? जू गाव पहिली जत्रा ही जू गावाची. आमच्या जत्रेपासूनच स्टार्ट. ओके ओके. म्हणजे जत्रा म्हणजे गावातल्या पालख्याचा सर्वात पहिला तुमच्या गावाचाच होतो, त्याच्यानंतर आणि सप्तमीला 21. ओके ओके ओके. बरोबर बरोबर. खूप छानशी माहिती दिली, मला पण माहिती नव्हता. चला बोला, काय बोला दादा, काय बोलाल? मस्त मस्त. चला फक्त एकच बोलते, आई एकविरेचा उदो उदो आई एकविरेचा उदो उदो. आता रोडवर पालखी आलेली आहे आणि म्हणजे या साईडला मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूने पालखी आलेली आहे. सो संपूर्ण गावकरी मंडळी आलेले बघा या साईडला, पूर्ण मागे पाहू शकता तुम्ही सर्व. सो आता हा एन्जॉयमेंट पूर्ण रस्त्यावरून करणार आहे पूर्ण इथे सर्व. यांची गुलाल काय संपत नाही, मुलांचे गुलाल लास्टपर्यंत राहणार आहे बघा. या साईडला पाहू शकता तुम्ही गुलाल. यावेळी आहे भांडा इथे लहान लहान मुली बघा, दिदी लोक बघा कसे नाचतात आहे. हे बघा, हा एन्जॉयमेंट आहे या पालखी सोहळ्याचा. म्हणजे जू गावाची जी मानाची पालखी आहे तिचा हा एन्जॉयमेंट आपल्याला बघायला भेटतोय. हे बघा हे बघा हे बघा. म्हणतात उत्साह, आहे जल्लोष या जू गावाच्या मानाचे पालखीचा. चला हे बघा, इथं जू गावाची जी पालखी आहे तर प्रत्येक जण काय ना काय ड्रेस कोड मॅचिंग केलेलंच आहे प्रत्येकाने. आणि गुलाल फक्त आणि फक्त तुम्हाला गुलाल बघायला भेटतात आहे. डायरेक्ट गोणच आणलेली मला असं वाटतं, गुलालाची मोठे मोठे ट्रक भरून आणलेले आहेत. हे बघा या साईडला पाहू शकता. हा एन्जॉयमेंट आहे, खूप मजा करतात हे गावकरी मंडळ.
पालखीचा एन्जॉयमेंट करतात हे बघा या साईडला काय एन्जॉयमेंट आहे यांचा पाहू शकता. हा उत्साह आहे, हा जल्लोष आहे या यंग जनरेशनचा. ही असते मजा असते, हा उत्साह असतो बघा यांचा काय पॉवर आहे, पॉवरफुल आहेत, पॉवरफुल आहेत, पॉवरफुल. मस्त एकदम मजे घे नाचो. फटाके वाजतात आहे बघा. पालखी आलेली आहे रोडवरती आणि रोडवर आल्याच्या नंतर फटाके बघा कसे वाजतात आहे. हा उत्साह बाबा बाबा. हा नवी मुंबईतला पहिला गाव आहे जिथून सुरुवात होते पालखी जाम. याच्यानंतर नवी मुंबईला जेवढी पण गावं आहेत ते सर्व पुढं याच्यानंतर जेवढे पण काय असतील प्रत्येक गावाची पालखी जत्रा चालू होते. इथं मागे बॉईज लोकांना तर चेहऱ्यात नाही ओळखू शकत कारण की मुलांचं तर चेहऱ्यात नाही ओळखू शकत कोण कारण एवढे गुलालाने माखलेले आहेत लोक. खूप म्हणजे खूप गुलालाने माखलेले आहेत. काही ताई लोक बघा यांची साडी आणि साडी चेहऱ्याचा कलर सेम झालेला आहे. आणि या साईडला पालखी चाललेली आहे तुम्हाला बघा. पालखी बघा ही मंदिरात चाललेली आहे. पालखी आता मंदिरामध्ये घेतलेली होती त्यांच्या पाय धुवून सेवा करतील. मंदिरात आता पालखी पोहोचलेली आहे आणि पाहू शकता तुम्ही आता आरती मंदिरात पोहोचलेली आहे. आरती चालू आहे आणि आरती ओवाळतात आहे. आरती ओवाळली की त्याच्यानंतर मंदिराचे गोल बावशा दिसणार आहे गोल गोल. मंडळी आरती ओवाळली आणि या साईडला वगैरे भावलूक आहेत. दादा आता मंदिरामध्ये पालखी आली तर काय होणार याच्या नंतर मंदिरात आल्यानंतर पालखी काय करतात? आता इथं आमची पालखी समाप्त होईल. आता आमचे सर्व ग्रामस्थ इथं जमलेले आहेत पालखीसाठी. ओके. आणि हे मंदिराच्या गोलवर्षी किती फेऱ्या मारतात पालखी? पाच फेऱ्या मंदिराच्या म्हणजे गोलवर्षी पूर्ण पालखी फिरते त्याच्यानंतर मग समाप्ती करतात ना. बरोबर. चला हरियाई माते की जय. आरती ओवाळते ते सर्वांना आरती बघाय आपण पण सुद्धा घेऊया आरतीचा लाभ कारण की तुम्ही लोक व्हिडिओमधून बघा मी समोरूनच घेतो. पालखी आलेली आहे पहिली फेरी मारून टोटल 5 फेऱ्या मारतील आणि 5 फेऱ्या मारल्याच्या नंतर पालखीचा जो उत्सव होता वो समाप्ती होणार.
पण पोरं काय ऐकणार नाही, कारण की बँड वाजते तोपर्यंत पण नाचणारच आहे. चला मंडळी, इथे गावातली लहान लहान मुलं कसं एन्जॉय केला का आज खूप? आणि याची तयारी किती दिवस अगोदर केलेली होती तुम्ही लोकांनी? 1 महिना? बापरे बाप. अहो भाई, याला म्हणतात आवड, बरोबर ना? म्हणजे एक्झाम असून एक्झामची तयारी सोडून येतो का इथं नाचणार? कारण की बघा, एक्झाम काय, एक पेपरमध्ये जरा कमी मार्क्स, पण वर्षभराची वाट एका दिवसात पूर्ण करून घ्यायची, नाही का? वर्षभर एन्जॉय करा, पण नापास होऊ नका का? त्याला पालखी घरातल्या मग तुमची पालखी काढतील, लक्षात ठेवा. मार्क्स 1-2 कमी आले तरी चालतील, पण नापास व्हायचं नाही, बरोबर ना? ठीक आहे, चला इकडे वाचा, इकडे घरातली मंडळी आहे त्यांचे सर्व इकडे या साईडला, आणि खूप एन्जॉयमेंट करतात हे सर्वजण. आता बाकीची जेवढी पालखी सोबत फिरतात ते, आणि बाकीची मंडळी आहेत ते सर्व या साईडला. चला या साईडला. हे झालं तुमचं एन्जॉयमेंट? तुम्ही कुठं होते आतापर्यंत? अच्छा, पालखीत नाचा होते का? बोट चालू आहे. हा, शेवटचा ना? अच्छा. अरे बाबा, सही आहे बाबा. चला मंडळी, पालखी फिरलेली आहे आणि झालेल्या 5 फेऱ्या झालेल्या आहेत. बाकीच्या मंडळी आता निघायच्या तयारीवरती आहे. जो तो पालखीत खूप एन्जॉयमेंट केली प्रत्येकाने, आणि सर्वजण आता निघायच्या तयारीवरती आहे, कारण की उद्या त्यांना मानपान आहे, जो जत्रेचा मानपान आहे ते संपूर्ण करायचं. तर पाहुणी मंडळी येते, त्यांना पण बघायचं आहे. आता यांना मला असं वाटतं की अजून 2:30-3 वाजतील ना बाबा? अजून 2:30-3 वाजतील ना? भाविकाचा चेहरा चेंज झाला बघा. यांची फक्त दाता दिसतात, दात फक्त आणि फक्त दात दिसतात. सही आहे. हे चेहरे बघा, यांचा फक्त दात दिसतात, हे दुसरं काही समजत नाही यांचा. फक्त स्माइल केल्यावरती दात दिसतात, हे सुंदर दात. हा बरोबर, बुलबुलैया मधला.